ही माझी प्लेट आहे ना. तुझ्या ती माझ्यासाठी आणली ही माझी प्लेट आहे यार. तू गप्प बस तू. सकाळी सकाळी भांडण. सुजय, हा ती अॅनाची प्लेट आहे, तिला दे. का? का म्हणजे काय? मगाशी म्हणालास तुला खूप घाई आहे, तुला नकोय नाश्ता. पण मग मला वाटलं तू आग्रह म्हणून ठेवला असशील माझ्यासाठी. सुजय, सी एक मिनिट, माझी दे. सुजा बघ कशी करते. हे एक मिनिट, मी का जाऊ? मला नाश्ता नाही मिळाला, मी नाही जाऊ. कोणाचं काय तर कोणाचं काय. कोण हवंय? सुजय दादा आहे का? प्रज्ञेश हाय. ये 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 रेश्मा, प्रज्ञेश आपल्या सोसायटीतच राहतो. व्हेरी ब्राईट बॉय. अरे काय कुठे गायब झालास? अभ्यासात घडून गेला होतास काय? काय निकाल काय? 84.4%. तुझा पूर्णांक म्हणजे पॉइंट. सुजा, माझ्या बोलण्यात ना नेहमीच पॉइंट असतो. अरे विदाउट पॉइंट मी तर बोलतच नाही. ना पूर्णांक म्हणजे टिंब. 84.4% असं म्हणायचंय त्याला. दादा पेढे. थँक्यू थँक्यू. राहू दे अरे. पेढे. थँक्यू. अरे राहू दे अरे. पेढे. राहू दे अरे. तू कितवीला आहेस? काय झालं तिला? काही नाही काही नाही, जरा कमी मार्क्स पडले तिला म्हणून. काही नाही काय. तू बस ना, बस बस बस. नाश्ता करणार आहेस? नाही नको. बस ना बस. मग काय ठरवलंयस पुढे? काय करणार आहेस? नाही, तेच विचारण्यासाठी मी आज इथे आलो होतो. मला तुझं गायडन्स हवं होतं. नाही म्हणजे 10वी नंतर मी काय घेऊ? सायन्स घेऊ की वोकेशनल? पण तरीही कॉम्प्युटर का इलेक्ट्रॉनिक्स? पण मग आता ती इन्स्ट्रुमेंटेशन नावाची नवीन ब्रांच आली आहे, ती काय आहे साधारण? नाही पण मग एक कामच करतो, 11वी 12वी नंतरच इंजिनिअरिंग करतो. मला सांग ना मी काय करू प्लीज. आराम कर. म्हणजे तू बस. कसं आहे, 10वी आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे. हो ते तर आहेच. आणि तू फार छान पार केलास. हो. पण आता आपल्याला नीट बसून बोलायला हवं, चर्चा करायला हवी. त्यातून आपल्याला तुझी प्रकृती समजेल, मग तुझ्या प्रकृतीला मानवेल असा एक मध्यम मार्ग आपल्याला निवडायला हवा. आणि त्या मार्गावर मग आपण चालायचं. पण मग ते तुला सांगायला जमेल ना? येईल ना, थोडा वेळ लागेल ना. पण आत्ता मला जरा बाहेर जायचंय. हा मग मी नाही, तू बस. अच्छा, मी 1 तासाभरात येतो, मग आपण सविस्तर बोलू. ओके. रेश्मा, त्याला चहा बिया काही? नाही नको, मी चहा पित नाही. अच्छा. त्यात टॅनिन असतं आणि ते शरीराला फार घातक असतं. मी येतो. हे घे. अरे चहा तरी संपून जा. मी चहा घेतो का? हा कोणीतरी ठेवला होता माझ्या टेबलवर. चहा घेत नाही मी. अरे हे बुक्स नको वाचू तू, हेवी आहेत ना खूप, हार्ड आहेत समजायला, पण नको वाचू. पण माझं झालंय वाचून. इतक्यात? नाही नाही, माझं आधीच झालंय वाचून. ही तर न्यू एडिशन आहे. ते नेम काय बोलला तू तुझं? प्रज्ञेश. हा प्रज्ञेश. प्रज्ञेश नाही ग, प्रज्ञेश.
प्रज्ञेश म्हणजे ज्याच्याकडे प्रज्ञा आहे असा. हो ती पण आहे तुझ्याकडे. ती कोण आहे? ती कुठे राहते? आपल्या सोसायटीत राहते का? खरंच खूपच कमी गुण मिळाले आहेत का ग तुला? प्रज्ञा म्हणजे बुद्धी, विजडम, आणि विजडम म्हणजे स्कॉलरली ज्ञान, आणि आता स्कॉलरली ज्ञान म्हणजे प्रज्ञेश व्हॉट्सअप बाडी. हा काय म्हणतो? एकदम बरं. 10वी पास ना? हो हो. टेन्शन संपलं. आता 11वी. टेन्शन तर आता सुरू झालंय ना दादा. का? काय असतं ना, आता 11वी म्हणजे कॉलेज लाईफ. आपला अभ्यासावरचा फोकस असा हलतो ना. हे वेड आहेस का? उलट 11वीत ना आपल्याला आयुष्यातला फोकस सापडतो. हो. माझं पण असंच झालं होतं. कॉलेजमध्ये जाईपर्यंत काय करायचं आयुष्यात काहीच ठरलं नव्हतं. 11वीत गेलो आणि असा फोकस मिळाल्यासारखा वाटला आयुष्यातला. तू पण एन्जॉय करा मस्त कॉलेज लाईफ. राडा कर. प्रज्ञेश बस, तुला एक मस्त ट्यून ऐकवतो. तुझ्या एवढा असताना कंपोज केली होती मी. नॉस्टॅल्जिया नाव आहे, नॉस्टॅल्जिया. अरे तू गाणं ऐकायला बसलायस, लेक्चरला नाही. मी असाच आहे. ओके चल. मस्तच. काय आहे ना, कशी वाटली? जरा फास्ट आहे. है ना. प्रत्येक गोष्ट तुला समजावी म्हणून आपण स्लो तरी नाही ना करू शकत. हो का? खूप फालतू आहे रे ही ट्यून. कोणालाच नाही आवडणार. खूप बॅड आहे, कोणालाच नाही आवडणार. असं कोण म्हणलं? प्रज्ञेशला आवडली की काय रे प्रज्ञेश? नाही नाही, मस्तच आहे. कोणी केली साधारण ही ट्यून? या कॉक्रोचनी केली. त्या बिटल्सची गाणी ऐकतो आणि घरात बसून कंपोज करतो हा कॉक्रोच. बीटल्स हा काय प्रकार आहे? तुला नाही माहिती बिटल्स म्हणजे काय? नाही, खरंच नाही. मी करते ना एक्सप्लेन. मी तर बिटल्स तो ना बॉईजचा एक ग्रुप होता. त्यांचा रॉक बँड होता. यु नो रॉक म्युझिक. बिटल्स रॉक म्युझिक. बिटल्स है ना. रॉक ही सांगायची गोष्ट नाही, ऐकायची गोष्ट आहे. तू असं नाही सुधारणार. चल तुला एक सॉलिड रॉक गाणं ऐकवतो. कदाचित तू ऐकलं असशील. बॉलिवूड पासून सुरू करू. चल. काय नाचो. काय झालं? हा? अरे नाचो. अरे काय नाचो.
बच्चो काय चाललंय? हा हा या शाळेच्या गॅदरिंग मध्ये हा मिरवणुकीतला डान्स काय सुरू केलायस तू? ए मॅड, कपडे धुता धुता बाहेर का आला तू? एवढी गाणी लावली तर मग येणारच ना. मला झालं टेम्पो टेन्शन. टेम्पन टेन्शन म्हणजे? टेम्पटेशन. मी स्कॉलर. छोटा चेतन. हा अरे छोटा चेतन. हा काय रे इकडे काय करतोय? हा काय करतोय इकडे? 10वीत होता ना तू? नापास झाला का? हा तुला सांगत होतो राव, आपल्या कॅटेगरीच्या लोकांनी स्कॉलरगिरी करायची नाही. आता झाला ना झोल, आता टेन्शन घेऊ नको. एक काम कर, अंडा भुर्जीची गाडी टाक. इथं नाही, बाहेर टाकायची, श्यामला टप द्यायची. हा आणि अंडी लागली तर मी देईन. हा दिवसभर इथे अंडी घालत बसलेलाच असतो. हा देईल तुला त्याची अंडी. कैवल्य सिरियस, अशा काळात पोरांना सपोर्टची गरज असते. हो. चहा सुद्धा ठेवायचा, टेन्शन घ्यायचं नाही. हा काय झालं, बोलत का नाही? सगळ्या विषयात नापास झाला? अरे आशू, नापास झालेला नाहीये, सगळ्या विषयांमध्ये पास झालाय, ते चांगल्या गुणांनी. अरे मग तोंड का असं पाडून बसलाय छोटा चेतन? अरे या छोटा चेतनला आता मोठं होऊन चेतक घोडा व्हायची स्वप्न पडायला लागली. जॉबच्या मागे धावणारा, इन्क्रिमेंटच्या मागे धावणारा चेतक घोडा. हो ना प्रज्ञेश? गप्रे कैवल्य. अरे काही नाही, हा 10वी पास झाला ना चांगल्या गुणांनी, म्हणून सुजयकडे आला होता विचारायला काय करायचं पुढे, मार्गदर्शन घ्यायला. घोडा होण्यासाठी गाढवाकडनं मार्गदर्शन? आशू नाही, मी स्कॉलरला गाढव बोलत नाहीये, पण तो दिवस रात्र राबतो ना गाढवासारखा, म्हणून. पण तू काय कर माहितीये का प्रल्हाद? प्रज्ञेश ते सुद्धा आहेच आहे. तू स्कॉलर पेक्षा ॲनाकडनं मार्गदर्शन घे. हा म्हणजे ती तुला कचऱ्यातून कला शिकवेल. हा म्हणजे काय, तुझ्या आयुष्याचा कचरा झाला तरी सुद्धा तुला कलाकारी करता येईल. पण समाजातला कचरा कसा ओळखायचा याचं मार्गदर्शन तुला माझ्याकडनं घ्यावं लागेल. हे गप्प बसा रे दोघं. उगाच कशाला आनाच्या माथी मारताय बिचाराला? उगाच काही पडवू नका, कन्फ्यूज होईल. तू गप ग. काय रॉंग बोलला तो? सांग तू मला, काय रॉंग बोलला? ते कचऱ्यातून आर्ट करणं काही इझी असतं का? प्रज्ञेश तू चल माझ्या बरोबर, मी शिकवते तुला कचऱ्यातून आर्ट. चल चल तू चल 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 माझ्या बरोबर. चल 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 चल. गेला दिवस कचऱ्यात त्याचा. आता प्रज्ञेश शिकेल आंब्याच्या कोईपासून बदकं कशी बनवायची. मस्त आहे ना? एवढा कलरफुल कोंबडा कुठे मिळाला ग तुला? हे कोंबडा व्हाईटच होता, पण ना मी त्याच्या फेदर्सला असे कलर्स दिले आणि याचा मी कलरफुल पॅरेट तयार करणार आहे आता. तुला मी माझी बेस्ट आर्ट दाखवू? तिकडे बघ. माय बेस्ट फ्रेंड गोल्डी. हॅलो गोल्डी, व्हॉट इज युअर नेम? हाय, माय नेम इज गोल्डी. हा आवाज कुठून आला? मला पण नाही माहिती. खरंच खूपच कमी गुण मिळाले होते का ग तुला? हा आवाज कुणीतरी बाहेरून काढलाय. बावळट. बघितलंस, याला पण कळलं पण तुला नाही कळलं. दे इकडे गोल्डी. आता दाखवते तुला परफेक्ट गोल्डी परफॉर्मन्स. हे बघ. हॅलो फ्रेंड्स, प्रज्ञेश, हाऊ आर यू? आय एम फाईन. तुला माहितीये का प्रज्ञेश, मला पण ना 9th मध्ये 95% मिळाले होते, पण मी 10th मध्ये गेलेच नाही. विचार का? कारण 10th नंतर काही कळेच ना. 10th नंतर काय करायचं, 12th नंतर काय करायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, करिअर काय करायचं. ओ नो, माझं तर डोकंच दुखायला लागलं. झालंय खरं असं. हो ना, म्हणूनच मी ठरवलं की 10th मध्ये जायचंच नाही. प्रज्ञेश, सो विल यू बी माय फ्रेंड? हो येस येस ऑफकोर्स. हाय. पोझिशन कॅच येणार आहे तुझ्याकडे. कमान कमान. कॅच कसलं तर जिंकणार आहे आता. 2-2 विन.
18 झाले. काय 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 1 मिनिट, 18 कसे झाले? 16 झालेले आहेत, 18 झाले. असं तर बरोबर आहे, असं तर बरोबर. काय 1 मिनिट, काय चाललंय हे? काही नाही, हे इकडे बावळट घरात जरा क्रिकेट खेळत होते म्हणून मी यांना धुत होते, बाकी काही नाही. क्रिकेट घरात, क्रिकेट जरा. हा मी नाही. 2 मिनिटं देतोय मी, 2 मिनिटं. 2 मिनिटात सगळ्या वस्तू जागच्या जागी गेल्या पाहिजेत. आता बसलाय त्या प्रज्ञेसमोर तरी जरा नीट वागायचं रे. मला मजा येते. काय मजा येते? हा, मजा काय येते तुला? काय सर्कस चालू आहे का इथे? आय एम सॉरी प्रज्ञेश, पण तू प्लीज यांच्या नादाला लागू नकोस, नाहीतर तुलाही यांच्यासारखं आयुष्यभर स्ट्रगल करावं लागेल. पण हे कुठे स्ट्रगल करतायत, हे तर एन्जॉय करतायत. अरे ते आत्ता, एरवी पाहायला पाहिजेस तू त्यांना. हा आशुतोष महिन्याचा स्वतःपुरता खर्च मिळवता मिळवता नाके नऊ येते याच्या. अरे हा कैवल्य, एखादी ट्यून सुचत नसली ना त्याला अख्खं घर डोक्यावर घेतो, असा मारेकऱ्यासारखा फिरत असतो घरभर. आणि ही मिनल, ही ऑडिशनहून आली ना की एकदा भेटायला येते. पावसाळ्यात भाव पडलेला आंबा असतो ना तसा चेहरा असतो. तरी हिला सांगत होतो ऍक्टर होऊ नकोस, ऍक्टर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत. पण मला माहिती आहे, ऍक्टर व्हायचं असेल तर आवाज नीट वापरता आला पाहिजे, कल्पना शक्ती असायला हवी, गाणं गाता आलं पाहिजे, गोष्ट सांगता आली पाहिजे. मला आवडेल ऍक्टर व्हायला. इरफान खान. अरे देवा, 1 तास गेलो मी, तुम्ही वाया घालवलं त्याला. ऍक्टर काय व्हायचंय? हा, एका तरी ऍक्टरचं भलं झालंय का आयुष्यात? ते ऍक्टर बिक्टर होण्याचे विचार काढून टाका मनातून. का? काय प्रॉब्लेम आहे ऍक्टर होण्यात? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये मिनल, कळलं ना. पण तो आता 10वी झालाय. अगं मातीचा गोळा आहे तो. त्याचं मन इतकं चंचल आहे, आज त्याला ऍक्टर व्हावं असं वाटतंय, उद्या त्याला सिंगर व्हावं असं वाटेल. काय प्रॉब्लेम आहे त्याला सिंगर व्हावं असं वाटलं तर? अरे प्रॉब्लेम काहीच नाही रे कैवल्य. ऍक्टर सिंगर व्हायला कोणाचा काय प्रॉब्लेम असणार आहे? पण त्याच्याकडे बघ एकदा, त्याचा पिंड आहे का तो? साधा मुलगा आहे तो. अरे त्याचा पिंड तो स्वतः शोधेल ना, हळूहळू. हळूहळू अहो, तोपर्यंत आयुष्य निघून गेला असेल, कचरा झाला असेल आयुष्याचा. नाही तसं काय होणार नाही. आणि झालं ना तरी तो कचऱ्यातून कलाकारी करेल. त्याला शिकवलंय मी, मगाशीच सांगितलंय. मला आवडेल. काय आवडेल? प्रज्ञेश काय आवडेल? हे बघ, आयुष्याची दिशा ठरवूनच घ्यायला हवी. आयुष्याची दिशा ठरवेल तो नंतर. आधी त्याला जहाजावर बसू तरी दे. जहाजावर बसल्यानंतर छान वारा अंगावर घेऊ दे. हवेवर डोलणाऱ्या जहाजावर एखाद्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडू दे. कॉलेजमध्ये मजा करू दे त्याला. हवं तसं जगू दे. इतक्यात वादळाची भीती घालू नका त्याला. आधी जहाज चालवताना अंगावर येणाऱ्या वाऱ्याची मजा तरी घेऊ दे. वा वा वा, मस्त मोनोलॉग, वा वा. पण फुनचूक वांगडू, त्याला असल्या फिल्मी कल्पना सांगू नका. फिल्म वेगळी, आयुष्य वेगळं. आणि ते वादळाची भीती घालू नका वगैरे सगळं ठीक आहे, पण वादळ येणारच नाही अशी गुडी गुडी पट्टी त्याच्या डोळ्यावर बांधण्याची गरज नाही. त्याला काही बाई शिकवू नका. सुजय, आम्हाला त्याला काहीही शिकवायचं नाही. आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी जगायला शिकावं, त्यांनी जगण्याचा आनंद घ्यायला शिकावं. त्याला होऊ दे ना, त्याला जे वाटतंय ते होऊ दे. इंजिनियर होऊ दे, डॉक्टर होऊ दे, छान होऊ दे. पण आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी जगण्याची मजा घ्यावी. अरे मोठे मोठे डॉक्टर, इंजिनियर सुद्धा शांततेसाठी, आनंदासाठी म्युझिकचा, कलेचा आधार घेतात.
आधी जगायला तर शिकू दे रे. पण हे सगळं करण्यासाठी आधी त्याला डॉक्टर इंजिनियर व्हावं लागेल ना. हा, त्यासाठी तर प्लॅनिंग नको का? नाही नाही, हे बघ सुजय, माझं काय म्हणणं आहे, म्हणणं एवढंच आहे की जर आधीपासून या गोष्टी इम्बाईब नाही केल्या तर काय नंतर साक्षात्कार होणार आहे का? हसतोयस? ते तुझ्यावरनं भांडतायत सगळे. तसं काय आहे ना, माझ्या घरी सुद्धा माझे आई बाबा आहेत ना, मी काय व्हावं यावर नेहमी भांडत असतात. पण तिथे एवढी मजा येत नाही. तुमचं घर खूप भारी आहे हा. मी तुमच्या घरी येऊ का राहायला? हं?